या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वीटभट्टीवर बालमजुरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वळसंग पोलीस प्रशासन आणि महात्मा फुले समाजसेवा मंडळ यांच्या संयुक्त पथकाने या वीटभट्टीवर छापा टाकून एकूण 11 बालकामगारांची सुटका केली. यात 14 वर्षांखालील 9 बालकांचा समावेश असून यात 5 मुले आणि 4 मुली आहेत. वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 वीटभट्टींवर अल्पवयीन मुलांकडून कष्टाची कामे करून घेतली जात असल्याची माहिती संस्थेचे तालुका समन्वयक सुजाता कांबळे व वामन बावले यांनी प्रशासनाला दिली. माहितीच्या आधारे महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि वळसंग पोलिसांनी वीटभट्टीवर अचानक धाड टाकली तेव्हा तिथे लहान मुले विटा वाहण्याचे आणि माती कालवण्याचे काम करताना आढळली. यात 14 वर्षांखालील एकूण 9 आणि 14 ते 18 वयोगटातील 2 बालकांचा समावेश आहे. धोकादायक ठिकाणी लहान मुलांचे शोषण केल्याप्रकरणी वीटभट्टी मालकावर वळसंग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात बाल कामगार व किशोरवयीन कामगार कायदा 1986 कलम 3 आणि 14, बाल न्याय कायदा 2015 कलम 75 आणि 79 या कलमांचा समावेश करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व 11 बालकांच्या बाबतीत बालकल्याण समिती योग्य तो निर्णय घेईल. महात्मा फुले समाजसेवा मंडळ करमाळा आणि पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे बालकामगार ठेवणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. बालपण हे शिक्षणासाठी आहे, कामासाठी नाही, असा संदेश संस्थेच्या जिल्हा समन्वयक रजनीगंधा गायकवाड यांनी दिला. यावेळी वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, हेड कॉन्स्टेबल सुनील कुवर आणि त्यांची टीम उपस्थित होती. संस्था अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.